जयंत पाटलांनी संजय शिरसाट यांना दिलेला आहे। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मनाने अजित पवारांसोबतच असल्याचं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी म्हटलं होतं। त्यांना आता जयंत पाटलांनी अधिक खोलवर जाऊन विचार करण्याचा सल्ला दिलेला आहे। दरम्यान जयंत पाटील जे बोलले ते खरं की खोटं हे त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं असं आव्हान देखील संजय शिरसाटांनी दिलं आहे। जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू। हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं। आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता। त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही। अहो त्या बैठकीला सुप्रिया सुळे नव्हती का? म्हणत असतात वेगवेगळ्या ह्याच्यात, त्यामुळं मनाने आणि शरीराने तिकडे भासवणारी लोक मनाने इकडे पण आहेत। ते असं चालूच असतं। माणसांनी कोणी विधानं केली तर त्यांची ती विधानं आहेत। उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांनाच अधिक जाऊन खोलात विचारा। जयंत पाटलांना की संजय शिरसाट हा खोटं बोलत नाही, मी काही संजय राऊत नाही, जे बोलतो ते अधिकृतपणे आणि जी माहिती असेल तेवढंच बोलतो। उगाच तरी काहीतरी वेडेवाकडे स्टेटमेंट करण्याचा मला सवय नाही किंवा मला हेडलाईन बनवण्याची सवय सुद्धा नाही। म्हणून जयंत पाटलांनी किती खोटं रेटून बोललं जरी असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं।